नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो धनगाव येथे एक मिश्र फळबाग बघायला. चला मग निघू. आज आपल्याकडे जवळपास 2200 मोसंबी आहे, 2000 केशर आंबा आहे, 1100 सीताफळ आहे. ही मुख्य पीक आहे. आणि ते सोडून व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास 350 नारळ आहे, जांभूळ आहे 150च्या आसपास, आणि करवंद पण आपण 200 लावले आहे. आता नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव यज्ञेश वसंतराव कातबाने, राहणार धनगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि आपलं इथे टोटल किती क्षेत्र आहे? आपल्या इथं 30 एकर क्षेत्र आहे टोटल. आणि आम्ही असं ऐकलंय की फळांची पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा त्यात शेतीचंच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे तुमच्या शेतात येऊन बघावं. हो, तर अशी कुठली कुठली पिकं आपण घेतलेली आहेत? आपल्याकडे मोसंबी, आंबा, सीताफळ हे प्रामुख्याने घेतली जाणारी पीक आहे. हो. त्याच्या अंतर्गत आपण जर बघितलं की रस्त्याच्या दुतर्फा आपण नारळ, जांभूळ आणि शेताचे काही बॉर्डर आपले बांध आहेत तिथं आपण करवंद लागवड केली आहे. आणि आपण आता जिथे उभा आहोत हा आपण एक 1.25 एकरचा इकोझोनचा आपण हा तयार केला आहे. याच्यामधून आपल्याला एकच काही शेतीमध्ये पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं झालं आहे. तसेच आपल्या कुटुंबाला आपण निरोगी फळं देण्यासाठी तुम्ही आता आपल्या पाठीमागे बघू शकता की फणस असेल, दालचिनीची मसालेवर्गीय पिकं असतील किंवा नारळ असेल, सुपारी असेल, या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि विषमुक्त पद्धतीने भेटणार आहे. त्याच्यामुळे घरगुती वापरासाठी आपण हा इकोझोन डेव्हलप केला आहे आणि याच्यातून पर्यावरणात सुद्धा समतोल आपण राखला जाणार आहे. चला इकोझोन दवळून बघूया. चालेल. फणसाचं झाड हो, किती वर्ष याला साधारण 15 वर्ष होऊन गेली आता. 15 वर्ष. आणि उत्पादन सुरू होईल याचं व्यवस्थित? उत्पादन पण सुरू आहे आणि आपले जे पाहुणे रावळे आहेत त्यांना पण आपण याचा वानोळा देत असतो. वडाचं झाड कोणीच शेतकरी आजकाल शेतात लावत नाही, जागा वाया जाते म्हणून. आपण जीवामृत, बीजामृत ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला जी माती लागती ती वड पिंपळ झाडाखालची जर घेतली त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारचे जीवन आपल्याला त्याच्यामध्ये भेटतात. हे कौतुकास्पद आहे. इथे आल्यावर कोकणासारखा फील येतोय. हे नारळाची झाडं बघा, उंचच्या उंच झालेली आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. हे कुठलं झाड आहे? हे वेल्वेट ॲपल म्हणून फळ आहे. वेल्वेट ॲपल. याचा जे वरचं कवरिंग आहे ते पूर्ण वेल्वेटच्या कापडासारखं आहे आणि चिकूसारखं दिसायला फळ आहे ना? हो. आंबे सुद्धा आहेत इथे. हे गावरान पद्धतीचे आंबे पण गावरान आंबा आहे. हो. आणि आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की हे किरणीचा वृक्ष आहे. त्याच्यावर ओके. चिक्कूची जी कलम आहे ती बांधली जातात. ओके. आणि इकडे रामफळ, कोणी शेतकरी जास्त पद्धतीने करीत नाही, ते फळ सुद्धा आपण इथं या इकोझोनमध्ये लावलेली आहे. आणि हे सगळी सुपारीची लाईन घेतलीत. सुपारीचं नंतर उत्पादन काय करायचा विचार चालू होईल. हो. टोटल साधारण किती सुपारीची झाड आहेत? आपण 20 झाडं लावली होती साधारणतः 4 वर्षापूर्वी. या वर्षीपासून त्याला आपण बघतो की बहार पण लागलाय आणि ह्या वर्षी तो सक्सेस होईल असं अंदाज आहे. सुपारीच्या झाडाला सावली लागते, त्याच्यामुळे आपण त्याला नारळाच्या डायरेक्ट जवळ लावलेलं आहे. त्याच्यावर कंटिन्यू सावली राहावी. आणि नारळाची झाडं किती आहेत? नारळाचे जवळपास आपल्याकडे 350 झाडं आहेत. 350 झाड. हो. म्हणजे फक्त नारळाचं उत्पादन आपण म्हणलं 200 नारळ देतो साधारण एक झाड. तर तुम्हाला नारळाचं उत्पादन काही उत्पादन भरपूर आहे. कारण की आता 2 वर्षात अजून काही झाडं त्याच्यामध्ये चालू होतील. आता सध्याला जवळपास 100 झाडांचं उत्पन्न चालू आहे. त्याच्यानंतर अजून 250 झाडं त्याच्यामध्ये ऍड झाली. तर साधारणतः 2000 प्रति झाड जरी आपण वर्षाला जरी पकडलं तर एक साधारणतः 7 लाख रुपये आपल्याला त्याच्यातून इन्कम होणार आहे. ओके. आणि ह्याला खर्च काहीच नसतो? याला खर्च काहीच नाही. याला पाणी सोडून बाकी काहीच खर्च नाही. आणि ते सगळं आपलं ड्रिपर आहे. ते मागे बघू शकतात की जी आवळ्याची झाडं आहे याच्यामध्ये सुद्धा आपण विविध प्रकार त्याच्यामध्ये बघितलेले. ही चेरी आहे आणि बोल्ड साईजचा पण आहे. काही गावरान पण आहे, काही हायब्रिड सुद्धा आपले त्याच्यामध्ये आपण लागवड केली आहे. आणि शेतात सगळीकडे फिरायला तुम्ही अशा प्रकारचे रस्ते निर्माण केले. हो. शेतकरी फुटभर जागा सोडत नाहीत आणि तुम्ही हे रस्ते का सोडले तसे? आपण ज्यावेळेस काय होतं, सगळ्यात मोठं दळणवळणच असतं ज्यावेळेस आपला माल निघतो. कारण की आपल्याकडे सगळी हॉर्टिकल्चर आहे. ज्यावेळेस माल निघतो आणि शक्यतो आता मोसंबी जर पकडले तर पाऊस काय तर येते मोसंबी सुद्धा. आंबा असतो तेव्हा ह्या सीझनला असतो. ज्यावेळेस आपल्याला माल बाहेर काढायचा आहे त्यावेळेस त्याला रस्ता पाहिजे. ज्यावेळेस गाडी डायरेक्ट त्या शेतापर्यंत येईल त्यावेळेस त्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळतो. आणि आपण बघितलं की रस्ता आपण ज्यावेळेस सोडला त्याच्या दुतर्फा आपण झाडे लावलेली, म्हणजे वाया काहीच गेलं नाही. आणि तो रस्ता सुद्धा आपल्याला उत्पन्न देत आहे. ही आमची त्याच्या मागची कन्सेप्ट. खूप छान. सर मी एक बघतोय की डावीकडे तुमची ही वेगळी जात दिसते नारळाची आणि हे वेगळी जात आहे. तर ही कुठली जात आहे? ही आपली कोकण आविष्कार म्हणून व्हरायटी आहे. ती आहे ते आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली वेंगुर्ला संशोधन केंद्र इथून आपण ती आणली होती. आणि साधारणतः 3 वर्षापूर्वी आपण त्याची पाऊस काळ्यामध्ये लागवड केली होती. या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे बाणवलीच्या धर्तीवरच हायब्रिड पद्धतीने विद्यापीठांनी ती बनवली आहे. आणि हिचं जे फळ आहे
त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि स्वीटनेस जास्त आहे आणि खोबरं पण त्याचं चांगलं आहे. पण उंचीला तेवढंच जातं भाणावरी. उंचीला जास्त तेवढंच जातं. ओके, मग तुम्ही ड्वार्फ व्हरायटी पण लावल्यात कुठल्या? मलेशियन ग्रीन डार्क पण आता लावली आणि अजून आता नवीन ज्यावेळेस जागा होणार पोस्ट काय त्यावेळेस पण ती पण वाढवणार. तुमची मुख्य बाग आहे ना? हो. आणि ऍक्च्युली ॲग्रो टुरिझम कसं करायचं त्याचं पण एक हे बघा की तुमच्याकडे जे फळं बघायला येतील लोक, त्यांना कुठली कुठली फळं आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, प्लॉट साईज किंवा मातृवृक्ष कुठले कुठले आहेत, हो. सगळं त्यांनी इथे डिटेल मध्ये लिहिलेलं हो. आहे. चला बघूया आता. इकडे तुम्ही सगळीकडे मी पाहतोय तुम्ही एकदम स्वच्छ ठेवलेले आहेत शेत. हो. फक्त इथे तुम्ही तण तसं मेंटेन केलेत का? याचं काय होतं म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळेस याला माल असतो आंब्याला, हो. त्यावेळेस खालून हिट म्हणजे जमिनीची हिट त्याला बसण्याची शक्यता असते फळांना. हो. त्याच्यामुळं जे फळ असेल ते पिवळं पडतं आणि त्याचा काही जे काही वातावरणाचं जे बॅलन्स आहे ते राहत नाही. तर तशा वेळेस आपण काय केलं की त्याला फ्लडिंग पाणी देऊन त्याच्यामध्ये गवत उगवलं. ओके. आणि ते गवत तसंच ठेवून चांगल्या पद्धतीने आंबा कसा येईल आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. आणि ज्यावेळेस हा खाली पूर्ण ज्यावेळेस हिरवगार राहील त्यावेळेस फळं सुद्धा चांगल्या प्रकारचे आपल्याला आले दिसतात आणि जमिनीचं संतुलन याच्यामधून आपलं राखलं जातं. हा कुठला आंबा? हा विदेशी केंट म्हणून जी जात आहे ओके. तिचा आंबा आहे. या जातीला लोकल मागणी आहे? याला मागणी नाही पण एक आपल्याला आवड म्हणून आणि एक वेगळेपणा म्हणून आपण ते भरपूर अशी जवळपास 20 प्रकारची वेगवेगळी आंब्याची व्हरायटी आपण इथं लागवड केली आहे. पटकन पटकन बघता येईल सगळं. हो. टॉमी. हो. हे सिंधू. हो. ओके. तो मोठा आहे तिकडे तोतापुरी. ओके, हा तोतापुरी. हा तोतापुरी. हा पण सिंधू झालाय दादा इकडे. नंतर हा राजापुरी. राजापुरी. हा हा हापूस आहे का? हा हापूस आहे. ओके, म्हणजे शेप येतो पण साईज येत साईज येत नाही. ओके. कारण की आपला वातावरणाचा पण भरपूर फरक आपल्याला इकडे म्हणजे जाणार. आंबा लावताना सुद्धा आपल्याप्रमाणेच निवड केली पाहिजे वातावरण. हो. मग मॅक्झिमम केशर सोडून इतर कुठले इथे सक्सेस आहेत? आपल्याकडे तशी तर बदाम दशहरी पण येऊ शकतो पण आपल्या वातावरणात खास जर पकडलं तर केशरच सगळ्यात उत्तम आहे इकॉनॉमिकल दृष्टी जर बघितलं. सोनपरी म्हणून एक नवीन आंबा आलाय, त्याचा हो. प्रयत्न केला तुम्ही? सोनपरी आतापर्यंत नाही लावला पण यावर्षी आपण त्याला लावून बघू एक 4-5 झाडं. ओके. हो. हा रत्ना. आणि रत्ना म्हणजे हापूस आणि कशा तरी मिक्सर आहे ना? हो, सिंधूचा क्रॉस मध्ये. ओके. हा दशहरी आंबा. हो. हा जुलै पर्यंत असतो म्हणजे समजा. जुलै पर्यंत. हो. म्हणजे सगळ्यात लवकर येणारा कुठला? सगळ्यात लवकर येणारा हापूस आहे. आणि सगळ्यात लेट दशहरी. आता ही तुमची केशरची मूळ बाग आहे. ही 4 वर्षाची बाग आहे. आणि ह्याचे साधारण उत्पादन किती आहे? याचं आता ह्या वर्षीपर्यंत समजा 10 टनापर्यंत जाईल ते आता. ओके. 2 एकरचा बाग. 2 एकरात 10 टन. हो. 4थंच वर्ष. चौथ्या वर्षी. हो. हे तुम्ही स्वतः आडी लावून पिकवून विकता का बाग डायरेक्ट बागा? काही बागवानाला पण देतो कारण की एवढं तर विकणं शक्य होत नाही. ओके. पण पुढच्या वर्षीपासून आपण अजून बॉक्स पॅकिंग त्या व्हॅल्यू एडिशन करून आपण त्याला विकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी केशरचे काही पाहिले ज्यांनी पल्प करून ते पण विकलेले आहेत, पल्प हिट करून स्टोअर करून. हो. तसं काही प्लॅन आहे का? तशी आपली एफपीओ आहे आपण त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू आता इथून पुढे स्मार्टच्या ह्याच्यातून. ओके. ह्याच्यात तुम्ही जी बेड सिस्टीम मगाशी सांगत होतात त्याचं हो. पूर्ण असं बघायला मिळतं की हा पूर्ण रेस्ड बेड आहे. हो. आणि यालाही सिंगल ट्रिप लाईन आहे का? नाही, डबल आहे. डबल ट्रिप लाईन. इथं एक आणि तिकून एक ती दिसती का? ती खाली गेलेली आहे. खालीच घेतली ती आता कारण की त्याच्या मुळ्या लांब असतात. ओके. त्याच्यामुळे खोड्या पिशी न ठेवता आपण त्याला साईडला घेतले. ओके. खालची ही झाडं दिसत आहेत ही 2च वर्षाची आहेत. हो. आणि ही वरची जी झाडं दिसतात ही तुम्ही म्हणता 4 वर्षाची आहेत. हो. पण आकाराला अगदी दोन्ही सारखेच आहेत. ह्याचं काय कारण आहे? दरवर्षी आपण त्याची कटिंग करतो म्हणजे माल तुटून गेल्यानंतर मेच्या एंडिंगला ओके. त्याची प्रुनिंग केली जाते. आंब्याचा आपण बघतो की सगळा माल साईडलाच लागतो, मध्ये त्याला काही लागत नाही आणि जास्त जर दडपा झाला त्याला बाहेर सेटिंग होत नाही. ओके. म्हणजे आता कसं प्रुनिंग करता सांगू शकता का? झाड लावल्यानंतर किती दिवसात पहिल्यांदा काय करायचं प्रोसिजर? झाड लावल्यानंतर त्याच्या 8व्या दिवशी त्याचा जो वरचा शेंडा असतो असा वरता आला निमुळता हो. त्याला आपल्या नाकाने त्याला कट करून घ्यायचं. त्यावेळेस काय होतं झाड साईडला पांगण्यासाठी डेव्हलप होण्यासाठी त्याला एक सिग्नल मिळतो. ओके. आणि तसं करून तुम्ही याला आता आपल्या वाईन ग्लास सारखा शेप असं मेंटेन केलं राईट? हो. मग चारी बाजूनी फांद्या ठेवल्यात. हो. आणि बाकीच्या फांद्या मग कापून टाकायच्या? कापून टाकल्या. ओके. कट केलेले दिसत असतील तुम्हाला दादा हे दिसत हे इथे. हो. इथून पण कटिंग आहे. बिगर कामाच्या ज्या फांद्या असतील आपण त्या काढून घेतो. ओके. तर मेजरी 4 हे ठेवायचं आणि नंतर झाडही बुटकं ठेवायचं म्हणजे वरूनही कापून हो. टाकलंय ना कायम दरवर्षी फळ झाल्यानंतर? प्रुनिंग फळ उतरल्यानंतर आपली प्रुनिंग आणि आपण कटिंग करतो त्याची. ओके. पूर्वीपासून म्हणजे फळबागेतच होतात का कसं सुरुवात कशी झाली? पहिलं फळबागेचं प्रमाण होतं पण ते एकच बागेपुरतं मर्यादित होतं. बाकी जे सगळं समजा आपली जी पारंपरिक पिकं चालली होती हो. गहू, हरभरा, कांदा
हो. मक्का हे आपण करत होतो. पण नंतर ज्यावेळेस आपण बघितलं की या पिकामध्ये खर्च पण निघून लागला, हो सगळं मजूरच घेऊन चाललं. तशा वेळेस नंतर असा विचार केला की जी आपल्याकडे एक मोसंबीची बाग आहे तिचं त्यावेळेस जवळपास 5-6 लाख रुपये उत्पन्न होतं. ओके. पण आता आपण जर बघितलं की चिल्लर मालामध्ये आपल्याला काहीच राहत नव्हतं. तर तशा वेळेस असा विचार केला की आपण जर फळबागा लावला तर जे येणारा पैसा आहे नगदी पिकं म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. आणि त्या फळबागाच्या माध्यमातून पर्यावरणाचा सुद्धा समतोल आणि त्याला कमी लेबर लागतं आणि जमीन पण सुपीक राहते. त्याच्यामुळे फळबागेकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज आपल्याकडे जवळपास 2200 मोसंबी आहे, 2000 केशर आंबा आहे, 1100 सीताफळ आहे. ही मुख्य पीक आहे. आणि ते सोडून व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास 350 नारळ आहे, जांभूळ आहे 150च्या आसपास, आणि करवंद पण आपण 200 लावले आहे. आता ह्याच गोष्टी का सिलेक्ट केल्या, म्हणजे सीताफळच का किंवा मोसंबीच का किंवा आंबाच का? सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जर बघितलं की आपल्या वातावरणात काय पिकतं याचा आपण विचार केला पाहिजे. मोसंबीचा प्रकार आपण जर बघितलं की पैठण तालुक्यामधली मोसंबी आणि केशर आंबा याला एक विशिष्ट चव आहे. आणि त्याचा विचार करून आपण या 2 पिकाकडे चांगल्या प्रकारे लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आंब्याचं आणि मोसंबीचं क्षेत्र जास्त ठेवलं आणि त्याच्यातून आपल्याला चांगलं इन्कम पण चालू आहे. आणि सीताफळ याच्यासाठी केलं की दर 4-5 वर्षानंतर एक वर्ष असं येतं की एल निनोचा आपण बघतो की यावर्षी सुद्धा एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार आहे. तर त्याच्यामुळे आपण एक सीताफळ एक ड्राय पिकचं सुद्धा आपण 4 एकरचा प्लॉट केला की ज्यावेळेस आपल्याकडे पाणी कमी असेल त्यावेळेस ते पिकातून सुद्धा आपल्याला इन्कम चालू राहील. हे खूपच छान, म्हणजे खूपच प्लॅनिंग करून केलेली शेती आहे. हो. आणि या सगळ्या हे करताना सगळ्यात जास्त उत्पन्न तुम्हाला या कुठल्या पिकातून मिळतं? यातून सध्याला सगळ्यात जास्त उत्पन्न मोसंबी आणि आंब्यामधून मिळत आहे. ओके. आणि स्पेसिंग प्लॅनिंग करताना एकच प्रकारचे स्पेसिंग ठेवले आहेत का त्यामध्ये बदल करत गेलाय? स्पेसिंग मध्ये वेगवेगळे प्रकार आपण केले आहे. त्याच्यामध्ये आता आपण जर बघितलं की मोसंबीची सगळ्यात जी जुनी बाग होती आमची ती 16x16 वर होती. ओके. त्याच्यानंतर आम्ही एक 14x18 वर आलो. आता हा जो नवीन लावतोय तो 18x15 आहे. इकडे आपण जो बघतोय तो 18x10 आहे. आता एक साईज कमी एक साईज जास्त. त्याचं म्हणजे असं होईल की एक जी साईड राहील आपल्याला माल काढण्यासाठी आणि ज्यावेळेस आपल्याला काही फवारण्या काही आपल्याला ड्रिंचिंग त्यावेळेस करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला 18x10 हे अंतर योग्य वाटतं. हे आल्यावर तुमचं प्लॅनिंग बघून खूपच छान वाटतं. असं कोकणात त्यालाचा फील होतो. पलीकडे बघा आंब्याची बाग आहे, हे पूर्ण नारळ लागलेत आणि इथे नारळाला प्रोडक्शनही सुरू झालेलं आहे. मला एक प्रश्न आहे, ही डावीकडची सगळी झाडं आहेत ना, ही खूप छान वाटत आहेत आणि उजवीकडची झाडं पण छान आहेत, पण ती त्या मानाने लहान वाटत आहेत. याचं काय कारण आहे? याचं कारण म्हणजे ते फक्त ड्रिपवरच आहे. ओके. आणि नारळाला जास्त पाणी लागतं. ओके. या साईडला दांड असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणात पाणी देता येतं. ओके. त्याच्यामुळे हा फरक आपल्याला इथं दिसून येतो. म्हणजे खताची मात्रा काही बदललेली नाही, फक्त पाणी बदललेलं आहे. खताची मात्रा काहीच नाही, सगळं नॅचरलीच, त्याला फक्त शेणखत सोडून बाकी काहीच नाही. ओके. आणि मग पाणी ज्याला पाणी जास्त आहे त्याला लवकर नारळ आलेले आहेत. हो. चिकू सुद्धा आहे. हो. कुठलंच फळ सोडलेलं नाही वाटतं तुम्ही. याला फ्रुटिंग चालू आहे? चालू आहे, त्याला फळ उतरणं पण चालू आहे त्याचं. ओके. आणि ही तुमची प्रमुख ह्याची मोसंबीची बाग आहे. ह्याचा फ्रुटिंग बघा केवढं झालेलं आहे, फळधारणा खूपच जास्त प्रमाण आहे बघा. ही व्हरायटी कुठली? ही काटोल गोल्ड व्हरायटी आहे, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल लिंबूवर्गीय. तिथून आपण याची रोपं आणली होती साधारणतः 7 वर्षापूर्वी. ओके. 7 वर्षाचा हा बाग आहे आणि 4थ्या वर्षापासून याचं उत्पन्न चालू आहे. 4थ्या वर्ष. आणि ह्याच्यातलं अंतर ह्याच्यातलं याचं 16.5x16 आहे. 16.5 आमचं वरस आहे. ओके. आणि यातून आता काय उत्पादन चालू आहे? किती? याचं 30 टन निघालं मागच्या वर्षी. 30 टन? हो. किती झाडांमध्ये? याचं 480 झाडामध्ये. 480 झाडांमध्ये 30 टन? हो. आणि पूर्ण नॅचरल पद्धतीने त्याला आपण बेड पण केले आहे आणि मधून दोन्ही साईडने ड्रिप पण आहे इनलाईन. आणि ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस आपण त्याला मधून फ्लडिंग पाणी पण सोडतो. बेड पद्धत आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी केली? हो, प्रत्येक ठिकाणी. म्हणजे वॉटर लॉगिंग होऊ नये. हो. आणि मुळकूच म्हणजे मुळकूच. या बागेमध्ये सुद्धा फक्त ब्रश कटरनी मॅनेजमेंट आहे ना? हो. ब्रश कटरनी खालचं फक्त काढून घ्यायचं, रोटा नाही, काही नाही? रोटा नाही, काही नाही. आणि तुम्ही नंतर म्हणलात की या बेडवर जेव्हा तुम्ही खत टाकाल तेव्हा रोटा एकदाच, म्हणजे ज्यावेळेस आपला माल पूर्ण ज्यावेळेस उतरून जाईल आणि आपल्याला याला ताण दिल्यानंतर आपल्या ज्यावेळेस पाणी फोडायचंय त्याच्या आधी फक्त आपण एकदा त्याची खतं भरून त्याच्यानंतर आपण त्याच्यावर रोटा फिरून घेतो. तर वर्षातून फक्त आपण एकदाच त्याची मेहनत करतो. ओके. वारंवार जमिनीला पण झटत नाही. सर, ड्रिप बरोबर फ्लड इरिगेशन पण चालू आहे? हो. हे इथून प्रत्येक झाडाच्या इथून जाते, याचं काय कारण आहे? याचं कारण काय होतं, उन्हाळ्यात मोसंबीची जी गरज आहे पाण्याची ही जवळपास म्हणजे 100 लिटरहून अधिक असते आणि ती ड्रिपच्या याच्यातून काही तिचं कव्हर आपण होऊ शकत नाही. तर तशा वेळेस आपण त्याला फ्लडिंग पाणी देऊन जमिनीचा समतोल आणि त्या झाडांना पण त्या पाण्याची गरज असते, तर त्यावेळेस आपण त्याला उन्हाळ्यामध्ये फ्लडिंग पाणी देतो. मोसंबीला पण देतो आणि आंब्याला पण आपण ते देत असतो. ओके.
या फळबाग लावताना तुम्ही चुका तर केल्या असतीलच म्हणजे हो. कुठल्या तरी, त्यातून काय शिकायला मिळालं? सगळ्यात मोठ्या चुका कुठल्या म्हणजे फळबाग करताना स्पेसिफिकली? सगळ्यात मोठी चूक म्हणजे शेतकऱ्यांची काय होती की आपल्या वातावरणात जे फळ येतच नाही ते फळ लावण्याचा आपण प्रयत्न करतो. ओके. आपल्या पैठणमध्ये असं पण झालेलं आहे, काही जणांनी संत्रा लागवड करण्याचा प्रयत्न केला पण ते टेम्परेचर आपण मेंटेन करू शकत नाही. नंबर 2 की आपण ज्यावेळेस एखादी बाग आपल्याला लावायची त्याच्या आधी आपल्याला माती आणि पाणी परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. ते आपण करत नाही, बऱ्याच ठिकाणी ते होताना दिसत नाही. आणि तिसरं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादी बाग लावायची त्यावेळेस आपण बघतो की शास्त्रयुक्त पद्धतीनं आपण ज्यावेळेस गड्डे घेतो 3x3चं JCBच्या साह्याने, त्याच्यामध्ये शेणखत कंपोस्ट खत आपण ज्यावेळेस भरतो आणि नंतर ते दाबून नंतर परत जूनमध्ये एखादा पाऊस झाल्यानंतर लागवड करतो, ती लागवड सगळ्यात योग्य दिसते. ओके. आपण बघू शकतो की जिथं चर आपण नारळाला खांदलेले आहेत ते झाडं इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे. आता ही नारळ बिनाचराची आहेत. हो. आणि आपण मगाशी जे व्हिडिओ काढले ते हो. चर घालत. हो. आता मग ह्या जागेत आपण काही नवीन करतोय का? या जागेमध्ये आपलं मोसंबीचं प्लॅनिंग आहे आणि Okay. त्याची पूर्ण तयारी आपली झालेली आहे. ओके. आणि आपण आता जूनमध्ये एक पाऊस पडल्यानंतर आपण इथं मोसंबीची लागवड ते पण चांगल्या कलमांची. ओके. आता या अख्ख्या ह्याच्यामध्ये आता हा जो जसा तुम्ही 3x3चा खड्डा आहे हा, हो. आणि तो बुजवून आता त्याच्यामध्ये शेणखत टाकून हो. सगळं तयार आहे हो. आणि त्याच्यात निंबोळी पेंट आणि शेणखत टाकलं अजून काही नाही, तेवढंच टाकलं आता. ओके, नाही बरोबर. आता हे आणि pack पूर्ण करून क्षेत्र अशाच प्रकारे खड्ड्यांनी तयार आहे बघा. हे सगळीकडे तसंच घेतलेलं आहे आणि बुजवून ठेवले, राईट? याचा तुम्हाला रिझल्ट कायम चांगला आलाय? याचा रिझल्ट कायम चांगला आला कारण की आपण जे बाग तसे लावले या पद्धतीनं हा. त्या बागेला 4थ्या वर्षी चांगला माल निघाला. फळबाग प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतात? म्हणजे किती अंतराने तुम्ही त्याला खत देत राहता किंवा काही संजीवक मारता हो. का? किंवा आता तुम्ही रासायनिक पण थोडंफार करताच, हो. तर त्याच्यात काय वापर होतो? म्हणजे फळबागेचं काय होतं, लोकांना उत्पादन सुरू होतं पण नंतर कन्सिस्टंटली उत्पादन मेंटेन करता येत नाही, तर त्याच्या काही गोष्टी सांगाल का? याचं काय करता येईल म्हणजे समजा आपण आता काय करतो, ज्यावेळेस मोसंबीची बाग असते त्यावेळेस आपण त्याला सरसकट पाणी देत राहतो, त्याला कुठल्या प्रकारचं बेड करत नाही. आता आपण ज्यावेळेस मोठ्या बागेकडे आपण जाणार आहोत तर त्यावेळेस 16x16 ज्यावेळेस अंतर आहे तर त्याच्यामधलं 8 फुटाचं आपण त्याला बेड केलं नाही मोसंबीला. त्याच्यामुळे काय होतं, खोडाला पाणी लागत नाही आणि मधल्यामध्ये दोन्ही साईडने त्याला ड्रिप तर आहेच, पण ज्यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त मोठ्या प्रमाणात आहे, आज सध्याला समजा आपण बघतो की 42च्या आसपास टेम्परेचर आहे, तर अशा वेळेस मोसंबी झाडाला मधून फ्लड पाणी देणं सुद्धा गरजेचं ठरतं. तर शेतकरी ते करताना दिसत नाही. ओके. एक वेगळंच फळ दिसते सर. हो. आहे काय हे नक्की? हे थायलंड जांभूळ याला म्हणतो आपण, थाई. ओके. त्या प्रकारची जांभूळ आहे आणि हिचा साधारणतः बहार जो आहे हा मे मध्ये येऊन जातो पूर्ण. ओके. आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट फळ आहे. म्हणजे इतर जांभूळ ज्या जून नंतर जून येतात, जुलै. हो. जून जुलै, हो. तर हे मे मध्ये येऊन जातं खायला येतं आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण जास्त आहे आणि व्हिटॅमिन चं प्रमाण पण भरपूर आहे. आणि जांभळासारखीच चव लागते का? जांभळासारखीच चव आहे Same. आणि एकदम गोड आहे आणि पूर्ण व्हाईट आहे. बाहेरून सुद्धा व्हाईट, आतून सुद्धा व्हाईट. एवढ्या युनिक फळांमध्ये फळांच्या जातीही तुम्ही फार युनिक ठेवलेल्या आहेत. हो. हे सीताफळाचं तुम्ही युनिक जात ठेवली, ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना. हो. ही आपण मागे जी जात बघतो की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचं जे संशोधन केंद्र आहे अंबाजोगाईचं सीताफळ संशोधन केंद्र, याच्याकडून साधारण 3 वर्षापूर्वी आपण याची कलम आणली होती जूनमध्ये आणि त्याची लागवड केली. आता सध्याला याचा रेस्ट पिरियड आहे. ही दारुसा नावाची व्हरायटी. हिचं वैशिष्ट्य म्हणजे फळ एकसारखे हिचे फळ आहेत मोठ्या साईजचे आणि तिची जी चव आहे ती बालनगरपेक्षा स्वीटनेसला जास्त आहे आणि साईज मोठी आहे एकदम, हिची जम्बो टाईप मध्येच आहे, मोठे पण डोळे. एकसारखे फळ आहे. शेप मध्ये जो सीताफळाचा ओरिजिनल शेप आहे तसेच शेप आहे, ओबड धोबड अजिबात नाही. आणि याला मार्केट पण चांगलं आहे, वाशी मार्केट, त्याला पण चांगला माल याचा विकतो. याचं साधारण एकरी उत्पादन काय येत आहे तुमच्याकडे? याचं साधारणतः 8 टनापर्यंत जाईल आता. 8 टनापर्यंत. हो. आणि म्हणजे इरिगेटेड आहे. आणि याला पण आपण बघतो की दोन्ही साईडने याला पण आपण बेड केलेलं आहे. हो, बेड कंपल्सरी, जिथं याचं पण प्रुनिंग वगैरे काय? याची पण प्रुनिंग असते 15 मे नंतर. याची पण जी मधला काही विदाऊट फळगाड्या असतात, पेन्सिल आकाराच्या सोडून ज्या मोठ्या झालेल्या असतात त्याला कट केलं जातं. ओके. कारण की त्याला जो बहार लागतो तो पेन्सिल काडीवरच लागतो सगळा. पेन्सिल काडीवर लागतो. हो. ओके. म्हणजे बारीक सारीक सगळ्या, म्हणजे आता ह्या सगळ्या कापून जाणार. ओके. आणि त्याला पण मोकळं केलं जाणार. पेन्सिल म्हणजे थोडक्यात बोटाच्याहून लहान सगळ्या काड्या कापून टाकायच्या. हो. अगदी न विचारता. 2 नारळाची झाडं आहेत, 16 फूट अंतर आहे दोघांना. 16 फूट अंतर आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जागेचा पुरेपूर वापर केलाय. हो. 8 फुटात एक लिंबोनी लावली आपण, साई सरबती नावाची. साई सरबतीची. हो. ओके. आणि याचं आता किती वर्ष झाले? याला आता 1 वर्ष झालेलं. ओके. म्हणजे अजून 1-1.5 वर्षात फळ येतील त्याला लिंबोनीला. म्हणजे बघा पुरेपूर वापर झालेला आहे. हो. एक्झॉटिक फ्रूटचं पण प्लॅनिंग दिसतंय. हो. आता हे नासपती पीर आपण ज्याला म्हणतो त्याचं झाड आहे. ते पण आपण 1-2 मोसंबीच्या मध्ये एक झाड आपण ते लावलंय. याच्यात हे मोसंबी किती फुटावर आहे?
ही मोसंबी 18 18 फुटावर फुटावर आणि हो. त्याच्यामध्ये एक एक झाड लावलं 9 आपण, 9 फुटावर एक. फुटावर. हो. ओके. असं अजून काय काय आहे? असं ना आपल्याकडे सफरचंद आहे. चला बघू. हो हे सफरचंदाचं याला फळं पण आहेत आता. हो. हे असंच हे कुठली अण्णा डॉर्सेट का कुठली? हरमन 99. हरमन 99. हो. ओके, छानच. पिंपळाचं झाड तुमच्या अँगलने घ्या ते आता. लक्षात आलं की तुमच्या शेताला कुठेच कंपाऊंड नाही. नाही, मागे मी जे मोठे फार्म केलेत सगळ्यांनी कुठले तरी कंपाऊंड केलंय. तुम्ही काय केलेत त्यासाठी? आम्ही एक नैसर्गिक कुंपणाचा प्रयोग केला होता. ओके. साधारणतः 3 वर्षापूर्वी दापोलीहून आपण कोकण कृषी विद्यापीठातून करवंद कोकण बोल्ट याच्यातून आपल्याला उत्पन्न पण मिळेल आणि एक नैसर्गिक कुंपण पण तयार होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यातले काही रोगराई असतील ते झाडून येणार ते आपण थोपण्याचं काम काम करेल. हे नॅचरल फेन्स आहे तुमचे. हो. तर ह्याचा उपयोग होतोय व्यवस्थित? याचा उपयोग पण होतोय आणि आपल्या घरगुती खायला पण आता मिळू लागले आपल्याला फळ. पहिले नाही तर डोंगरात जाऊन आपल्याला पाहायला लागायचं. कारण इथे ऊस आहे हो. म्हणजे रानडुक्कर रानडुक्कर. हो, ते पण आणि- येणं बंद झालं याच्यामुळे. पूर्णपणे बंद झालं. हो ही बाग नवीन दिसते हो. मोसंबीची. ह्याला किती साधारण वर्ष? 2 वर्षाची बाग आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये सध्याला आंतरपीक आपलं चालू आहे. ओके, इथे कांदा होता वाटतं ना? याच्या आधी याच्यामध्ये कांदा होता, आता तो काढलाय आपण. ओके. आणि ह्याच्यातलं अंतर तुम्ही म्हणलं तसं जास्तीत जास्त ठेवलेलं हो, आहे. 18-14 अंतर आहे 18-14 आता. अंतर. हो. ओके. हे त्या मगाच्या मोसंबीतलं आंतरपीक होतं ना? हो, 4 किती? एकर आपलं आंतरपीक होतं. हा. त्याच्यामध्ये जवळपास 450 क्विंटल कांदा आपला आता इथं शेडमध्ये आहे. 450 क्विंटल. हो. ओके. यावेळेला चाळ नाही केली? चाळ नाही केली कारण यावेळेस आपल्याला तो 1 महिन्याभरात लगेच आपल्याला मार्केटला न्यायचा आहे. न्यायचा. साधारण काय उत्पन्न होतं या आंतरपिकातून? आंतरपिकातून एक तर साधारण 1-1.5 लाख रुपये आपल्याला निघतात दरवेळी. टी कल्चर मध्ये अॅग्रो फॉरेस्ट्रीतून पण उत्पन्न घेतलेलं दिसतंय. हो हा सागाची आहेत ना सगळी? हो. आणि ह्या रस्त्यावर साग होता सगळा आणि हो. आता तुम्ही इथे परत नारळ मलेशियन ग्रीन डार्प लावणार आपण सगळे दोन्ही साईडने. ग्रीन ड्रॉप लावणार. हो. ह्या सागातून काय उत्पन्न झालं? सागातून उत्पन्न थोडं म्हणजे जेवढी अपेक्षा धरली तेवढं नाही झालंय, पण एक त्याच्यामुळे आपल्याला थोडे पैसे त्याच्यातून भेटणारच आहे. शेतकऱ्यांना रेकमेंड कराल का? कारण आजकाल खूप मोठं महोगनी साग. शेतकऱ्यांना मी ते रिकमेंड नाही करत. शेतकऱ्यांना मी नारळ लावायचं रिकमेंड करतो जास्त, कारण की ते कंटिन्यू पैसे देणारं झाड आहे नारळ. हो, हे एकदाच कापून संपतं आणि त्याच्यात पण रेट मिळत नाही. याच्यामध्ये प्रोसेस मध्ये जास्त वेळ जातो. पण नारळ असं पीक आहे की त्याच्यातून आपल्याला सातत्याने पैसा डेली मनी आपल्याला येऊ शकतो. ऊस सुद्धा आहेच. किती? 1.5 एकर. हा व्यवसायाचा आपला 15,006 नावाची जी व्हरायटी आहे 1.5 एकरवर आपण ह्या वर्षी लागवड केली. भरपूर म्हणजे 10 वर्ष गॅप घेतला ऊसासाठी. ओके. आता या वर्षी आपण त्याची लागवड केली. छान आहे पण. हो, पूर्ण ड्रिपवर. पूर्ण ड्रिपवर. सर, एवढ्या सगळ्या शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन कसं आहे? पाणी वाढवण्यासाठी काही तुम्ही मेजर्स घेतलेत का? आणि हे सगळं मला सांगा. हे शेत किती एकरात आहे? हे 34 बाय 34चं शेततळ आहे. 34 बाय 34. ओके. हो. आणि त्याचं पाणी आपण सायफन पद्धतीने पूर्ण शेताला देत असतो. सायफन पद्धत म्हणजे? सायफन पद्धत म्हणजे फक्त हवेच्या दाब्यावर पाणी उपसलं जातं. त्याला लाईट लागत नाही, काही लागत नाही. त्याची सिस्टीम आपण तिथं केली आहे आणि त्याच्यामुळे आपलं जवळपास 15 एकर क्षेत्र त्याच्या खालीच पूर्ण चालतं. काही इलेक्ट्रिसिटी नसताना आपण चालतं. म्हणजे सौर नको, हे नको, काहीच नको. रॅम्प पंप जे म्हणतात तोच प्रकार आहे का? हो. ओके. आता आपण शेततळ तर बघितलंच आणि सगळीकडे तुम्ही ड्रिपनीच पाणी देताय म्हणजे पाण्याची बचत तर होतेच आहे. पण अजून कुठले कुठले मेजर्स तुम्ही पाण्यासाठी केलेले? आपण सगळ्याच प्लॉटला जवळपास रस्ते केलेले आहे. त्याच्यामुळे बांध बंदिस्त होऊन जातात सगळेच. त्याचे टप्पे पण आपण व्यवस्थित त्याच्या नैसर्गिक प्रवाहानुसार केलेले. ओके. आता आपण इथं बघितलं की इथं सुद्धा ते पाणी आहे, तर त्या क्षेत्रातून इकडे कसं आणता येईल व्यवस्थित. हा एरिया खाली आहे. हो. आणि त्यामुळे इथे पाणी इथेच ट्रॅप होणार, वाहणार नाही. तसंच हा पण एरिया खाली पण तसंच आहे. ओके. आता तुम्ही पाण्याच्या अगेन्स्ट लागवडीला महत्व देता का पाण्याच्या प्रवाहात? म्हणजे त्याच्या प्रवाहासोबतच लागवड. ओके. मग आणि झाडांच्या इथे काही अडवायला काही करता का? झाडांच्या आडवला आपण त्याला बांध मारतो एक पॉवर टिलरच्या साहाय्याने. त्याच्यामुळे पाणी त्याला व्यवस्थित जो मगाशी आपण पाणी द्यायचं तसा त्या पद्धतीने करतो. ओके. आणि इथे हे पण केलेले आहेत आपण नाले पण केले आहेत. ओके. जे आपल्या शेतामधील जे जास्त पाणी झालं जर समजा तर एक साइड लिहून त्याला आपण मुख्य नाल्याला आपण त्याला लावू शकतो. म्हणजे आता असा तुमचा फ्लो आहे. हो, खाली. आणि हा पाण्याचा फ्लोच्या एंडला तुम्ही ट्रेंच केले आणि या ट्रेंचमुळे काय होतं की आलेले सगळा गाळ सुद्धा या ट्रेंच मध्ये जाऊन थांबतो ना? ओके. आता ह्याचा उपयोग तुम्हाला कुठे कुठे झाला? विहिरीला पाणी वाढणं किंवा विहिरीचं पाणी पण चांगलं आहे आणि बोरचं पण पाणी चांगलं आहे. आणि वॉटरची लेवल समजा आमच्या बोरला 100 फुटाच्या आतमध्येच पाणी सगळ्याच. 100 फुटाच्या विहीर ना? ही मेन विहीर आहे. ओके. आणि 100 फूट विहीर आहे आता.
ओके हो 100 फूटच हो. म्हणजे 100 फूट पूर्ण कम्प्लीट टोटल. आणि हे तुम्ही म्हणत आपला होता रिचार्जिंग प्रयोग आहे. ओके त्याच्यामध्ये आपण जे काही पावसाचं पाणी एक्स्ट्रा झालं ते त्याच्यामध्ये येतं ओके आणि त्याच्यामधून व्यवस्थित सर्क्युलेट होऊन गाळ त्याचा निघून जाऊन ते पाणी आतमध्ये आपल्या याच्यात रिचार्ज करतो आपण विहिरीमध्ये. म्हणजे गाळ निघायसाठी काय केलेलं आहे याच्यातून पाणी येतं का हो आतमध्ये? गाळ तिकडे थांबून जातो बाहेर मागच ओके. शांत होऊन. त्यासाठी मग तुम्ही दगडाचे लेयर्स वगैरे हो, केले दगडाची लेअर्स आहे त्याच्यामध्ये. ओके मग त्यामुळे सगळं साचलेलं पाणी ह्याच्यात येतं. हो आणि तिथपर्यंत लेवल पोस्काळ्यामध्ये असते. आता एवढा या कडक उन्हाळा ठेवण अगदीच वर आहे तुमची हो म्हणजे पूर्ण मरून दगडच आहे ना हो, त्याच्यामुळे. हो. ओके पकडलं आपल्याला कॅमेऱ्याने. सोलार कॅमेरा सुद्धा सगळीकडे आहेत का? हो जवळपास आपले 6 कॅमेरे आहेत सध्याला. ओके ते प्रामुख्याने ते मोसंबी बागेला आंब्या बागेला जिथं आपल्याला चोरी होऊ शकते असं वाटतं. आणि इकडे सोलर साठी इकडे सोलर आणि पंपासाठी पंपासाठी आपण ते लावलेले आहेत. ओके आणि रात्री डे अँड नाईट डे अँड नाईट चालतात. ते पूर्ण सोलर सिस्टीमवर आहे. काही बघायची गरज काहीच नाही. बघायची गरज नाही. शेतमालाचं विक्री व्यवस्थापन कसं करता? आपण काही एफपीओच्या माध्यमातून पण विकतो, ओके. शेतकरी गटाच्या माध्यमातून पण विकतो आणि काही डायरेक्ट व्यापाऱ्यांशी पण देतो आणि काही शेतकऱ्यांसोबत बी आपण कनेक्ट करतो. ओके आणि आंबा वगैरे सुद्धा डायरेक्ट थेट ग्राहकाला देता? थेट ग्राहकांना पण देतो आणि काही बागेतून पण जातो. बागेतून पण जातो. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे पीक या अशा पद्धतीने आपण तो लावतो. एकदम नैसर्गिक पद्धतीने त्याला आपण पिकवून ग्राहकांपर्यंत देतो. ओके आणि फार्मवर येऊन लोक घेऊ शकतात काही? हो पुरस्कार सुद्धा तुमचे इकडे लागलेले आहेत, त्याबद्दल काही सांगा ना. 2022 साली महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी 2022 हा पुरस्कार मला महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळाला होता. तो माझ्यासाठी जीवनातलं एक सुवर्णक्षण होता. एवढ्या सगळ्या पिकाचं आपण पाणी व्यवस्थापन बघितलं, पाणी वाचवायला काय काय पाहिलं. हो. आता खतासाठी काय काय आपण करतो? खतामध्ये आपलं स्वतःचं गोधन आहे. ओके तर त्याच्या माध्यमातून आपल्याला शेणखत चांगल्या प्रकारे मिळतं. त्याच्यापासून आपण जीवामृत बीजामृत ते पण करतो ओके आणि पोल्ट्री खताचा पण वापर करतो. आणि आपल्याला जर अजून खत लागत असेल तर आपण बाहेरून सुद्धा शेणखत आपण विकत घेऊन जमिनीसाठी वापरतो. ओके कुठल्या म्हणजे आपल्या जसं वेस्ट डिकम्पोजर आहे, गोकृपामृत आहे, हो. अशा कुठल्या याचा अवलंब करता? आपला गोकृपा अमृतचा पण आपला अवलंब करतो आणि कंपोस्ट खताचा पण चांगल्या प्रमाणात बघूया. अवलंब करतो. हो चला. गोकृपा अमृतचा रिझल्ट कसा आहे? गोकृपा अमृतचा रिझल्ट चांगला आहे आणि आपण त्याचा आता वापर मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. ओके आणि याचं कल्चर मेंटेन करायला शेतकऱ्यांना खूप त्रास होतो, हो तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं काय मॅनेजमेंट करता? आपण दर 8 दिवसांत रिफ्रेश करतो त्याला. ओके आणि त्याच्यातलं काही 10% आपण काढून ठेवतो साईडली. दर 8 दिवसांनी. कल्चर आपण पुढे त्याला कंटिन्यू करतो वापरून. मग याचा वापर करून तुम्ही सॉलिड खत पण बनवता, कंपोस्टिंग? हो कंपोस्टिंग गोकृपा अमृतचा पण वापर बनवतो तो. ते दाखवू शकता? हो तिकडे आता पण माझ्या मागे बघू शकता की आपण जे कंपोस्ट खत तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपला पालापाचोळा पण आहे झाडांचा वा. आणि ऊसाची मळी पण आहे आणि शेण पण आहे आणि सगळं मिक्स करून आपण त्याचा वापर हा शेतीसाठी करत असतो. आणि या बाजूला आपण बघू शकतो की शेण आणि जो काही चारा असतो आपण कुट्टी करून देत असतो, तो उरलेला चारा पण आपण त्याच्यावर टाकून त्याचं सुद्धा आपण खत तयार करतो. हे साधारण किती टन बनतो वर्षाला? ह्या वर्षाला जवळपास 22 ट्रॉली निघतात आपल्या. 22 ट्रॉली? हो. आणि मग ते पूर्ण शेताला फळबागेला आपण ते वापरतो मजुरांच्या सहाय्याने? मजुरांच्या सहाय्याने. ओके मजूर ह्या एवढ्या शेताला मजुरांचा खर्च काय आहे? किती मजूर आहेत? सध्याला 2 माणसं आम्ही स्वतः पण त्याच्यामध्ये वेगळे परत हो. आणि 3-4 लेडीज लेबर कंटिन्यू आपल्याकडे आहे. मग हे सगळं रस्ता मेंटेनन्स सगळं बारीक सारीक सगळं एवढ्याच लोकांनी? हो. आणि नाही ज्यावेळेस आपल्याकडे मोठं काम निघतं त्यावेळेस आपण बाहेरून लेबर पण म्हणजे ग्रुपचं लेबर जास्त 10 जणी ते पण आपण कधी कधी मध्ये मागवतो. ओके लेबर मध्ये काही मेजर प्रॉब्लेम जाणवते का? लेबर मध्ये मेजर प्रॉब्लेम म्हणजे आता सध्या लेबरची समस्या सगळ्यांनाच येऊ लागली. हो. पण अशा वेळेस आपण काय करू शकतो की जे आपले अवजार आहे ते आपण त्याला ऍड करू शकतो. ओके अशा कुठल्या प्रकारचे अवजार आपण? त्याच्यामध्ये ब्लोअर घेतलेलं आहे आपण की ज्याच्यामुळे फवारणी आपल्या फास्ट होतील. जवळपास 300 लिटर पाणी आपलं 40 मिनिटात ते मारून मागे रिटर्न येतं. ओके ते बघता येईल? हो बघता येईल ना. पाठीमागे बघू शकता की हा ब्लोअर आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण हा फळबागेमध्ये फवारणीसाठी आपल्याला ज्यावेळेस गोकृपा अमृतच्या झाडांना मारायचं असेल तर त्यावेळेस आपण याचा वापर करतो. याच्यामुळे काय होतंय वेळेची पण बचत होती आणि लेबरची याला गरज नाही. एकटा माणूस म्हणजे आपण स्वतः वैयक्तिक जरी असलो तरी आपण ते मारू शकतो. ओके गोकृपा अमृत सोडून फवारणीसाठी काय काय वापरायला लागतं? म्हणजे अजून थोडंसं केमिकलचा वापर होतो का त्यात? काही केमिकलचा आपल्याला वापर करावा लागतो. ओके आता मोसमीमध्ये समजा आपण जर बघितलं की कोळी जी आहे कोळी ब्लॅक त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साधारणतः ग्रीन लेवलचे जे असतील ते आपण वापरतो. आणि बाकी जे आपल्याकडे काही नेचरच्या जैविक मधल्या काही कंपन्या आहे हॉर्मोनिक म्हणून त्याच्यासारखे प्रोडक्ट आपण वापरतो. ओके पण त्याचा वापर किती आहे? म्हणजे त्याचं प्रमाण एकदम लिमिटमध्ये 1-2 ml आपण ते वापरतो. त्याच्यामध्ये आपण लिंबोळी अर्कचा पण वापर करतो, नीमकरणचा पण वापर करतो
ज्या असे सेंद्रिय घटक ज्याच्यामध्ये आहे नॅचरली त्याचाच आपण वापर करतो. महाकोडू आहे की त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट आहे. तुम्ही फिलॉसॉफीत MA केलेलं आहे. हो, तर फिलॉसॉफिकली समजा विचारलं की आज पुढचा भविष्यातला शेतकरी कसा असेल किंवा भविष्यामध्ये संपूर्णपणे सेंद्रिय शेती शक्य आहे का किंवा योग्य आहे का, तर तुमचं काय मत असेल? आजच्या घडीला म्हणजे म्हणजे क्वांटिटीची गरज नाही तर क्वालिटीची गरज हा. आहे. मी तत्वज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून माझं इच्छा आहे की आपली जशी पारंपरिक संस्कृती होती, गुरुकुल पद्धत असेल किंवा आपली जी काही सगळी संस्था होती, युवा संस्था असेल, सगळ्या गोष्टी होत्या त्या परिपूर्ण होत्या, स्वयंपूर्ण होत्या. हा. आज परत तेच दिवस आलेले. आजची आपण जर सगळी जगाची परिस्थिती जर बघितली तर परत आपल्याला तीच परिस्थितीचं अनुकरण आपल्याला आपल्या संस्कृती परत जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे. आणि शेतीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आपली जी संस्कृती आहे ही ऋषी कृषी संस्कृती मांडणारी आपली कल्चर आहे. तर त्याच्या माध्यमातून जुना काही शेतकरी होता जो आपलं सगळ्या प्रकारचं धान्य त्याच्याकडे होतं, कडधान्य भरडधान्य असेल, त्याला जे काही आवश्यक होतं तो त्या गोष्टीत स्वयंपूर्ण होता. आज आपण जर विचार केला तर बरेच जण काय झालं, एका पिकाच्या मागे लागले का तेच पिकं करतात. तसं न करता सगळे पिकं आपल्याकडे बहुपीक असणं गरजेचं आहे. तरच तो शेतकरी खऱ्या अर्थाने तत्वचिंतनीय दृष्टिकोनातून आणि स्वतःला काही तत्वज्ञान आपण काय म्हणतो की त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला पाहिजे, गहन ज्ञान, तर ते ज्ञान आपला हा शेतकरीच आपल्याला देऊ शकतो. आणि तुम्ही जे म्हणलं बहुपीक पद्धत, आपण फळं तर पाहिली की तुम्हाला बाहेरून फळं आणायची कधीच गरज पडणार नाही एवढी तुमच्याकडे आहे. हो. पण अन्नधान्याबद्दल काय तुम्ही म्हणाल? अन्नधान्याच्या बाबतीत आता आमचं वैयक्तिक जवळपास 2-3 एकर आमचं क्षेत्र खाली आहे. तिथं आपण समोर पण बघितलं होतं. हो. आता तिथं पण गहूच होता. ओके. तो गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे आमचं आम्ही घरगुतीच पिकवतो. त्या डाळी असतील त्या सुद्धा आमच्या घरगुती विकतात. इकडे आता आपण समोर गेलो तर जो काही भाजीपाला आहे तो पण आम्ही विषमुक्त स्वतःसाठी वैयक्तिक लावलेला आहे. वैयक्तिकरित्या बघायचं बघू शकतो. चला. भाज्यांमध्ये कुठली पिकं आहेत सध्या? भाज्यांमध्ये आता वांगा आहे, टोमॅटो पण होता आपल्याकडे, पण आता ते सध्या गेलंय. आणि मिरची, हे मिरची आहे. हा. आणि त्याच्यामध्ये आता आंतरपीक आपण आता इथं खरबूज आपल्याला बघायला भेटेल. ओके. की जी आपल्याला गरज आहे त्या सीझन वाईज आपले तिथे फळं आपल्याकडे इथे अवेलेबल असतात. भाजीपाला सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतो. ओके. आणि आपण वांग्याची कुठली व्हरायटी आपल्याकडे? वांग्याची गावरानच व्हरायटी आहे. ओके. मग स्वतःच बीज? हो, स्वतःच बीज आहे. ओके, छान. म्हणजे घरापुरतं सगळंच तुम्ही करताय? हो. तुम्ही काय म्हणू शकता की तुमच्या ताटातलं किती टक्के अन्न तुमच्या शेतातून येतं? ताटातलं जवळपास 95% अन्न आमचं स्वतःच असतं. स्वतःच येतं. हो. आणि शेतकऱ्याला काय सल्ला द्याल की आजकालचा शेतकरी आम्हाला बघायला मिळतो तो कापूस करतो, तो विकतो आणि नंतर किराणा भरतो. तर शेतकऱ्यांना एकच सल्ला द्यायचा आहे की जवळपास आपल्याकडे समजा 1 एकर जरी क्षेत्र असलं तर त्याच्यामधला आपण 3-4 गुंठे जरी स्वतःसाठी भाजीपाला जर केला. आपण जर बघितलं की आज आपण मंडीत जर गेलो तर साधारणतः 400-500 रुपये तुम्हाला लागतात एक भाजीपाल्याचं घ्यायला. कारण की तिथे व्यापारी असतात, ते 10,500 तुम्हाला देतात. पण आपण ज्यावेळेस स्वतः शेतीमधून आपण स्वतः पिकू तर निश्चितच त्याच्यामध्ये चांगला बदल होईल. ओके. तुमच्याकडे सर्व प्रकारचे फळझाडं उपलब्ध आहेत, त्याच्या मातृवृक्ष आहे, त्यामुळे तुम्ही इथून फुलं आपलं रोपं पण उपलब्ध करून देता. हो. तर त्यासाठी तुमचा नंबर द्या आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना त्यांचा लाभ घेता येईल. चालेल. माझा मोबाईल नंबर आहे 70-83-73-99-99. आणि आपली जी नर्सरी आहे ती सरकार मान्य आहे, त्याची पावती पण आपल्याला सरकारी कामासाठी उपयोगी पडू शकते. ओके. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि अशाच प्रकारचा पोर्टफोलिओ प्रत्येकाने करावा आणि प्रत्येकाचं जेवणाचं ताट त्याच्या शेतातून यावं, हीच आमची अपेक्षा. धन्यवाद.